प्रयागराजमध्ये महाकुंभचं आयोजन करण्यात आलंय आणि याची चर्चा देशभरासह जगभरात होताना पाहायला मिळते। मात्र कोल्हापूर देखील एक दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। याच दक्षिण काशीतील प्रयाग चिखली या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत। या प्रयाग चिखलीचं महत्व आपल्याला करवीर पुराणात पाहायला मिळतं। या प्रयाग चिखलीच्या या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर प्रयागराज या ठिकाणच्या देवस्थानाचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळत्याचं समजलं जातं। आपण याच ठिकाणी असलेल्या पुजाऱ्यांच्याकडून माहिती घेऊयात कशा पद्धतीनं या ठिकाणी पूजा अर्चा करण्यात येते। त्यांचं नाव कसं आपलं? माझं नाव ओमकार गिरी गोस्वामी। काय या क्षेत्राचं महत्व सांगाल किंवा कशा पद्धतीनं पूजा अर्चा तुम्ही करता? काय या तीर्थाचं महत्व म्हणजे याचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे। तसेच दरवर्षी 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी प्रयाग स्नान भरतं। यावर्षी 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्याचे आयोजन झाले आहे। तसेच पूजे मला तर सकाळी 5 वाजता अभिषेक घालून 5:30 ला 6 वाजता काकड आरती होते। आणि या पूर्ण स्नान पर्व कालामध्ये भक्तांचा जो असतो तो मेळा भरलेला असतो। भक्तांचा मेळा म्हणजे रोज सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 पर्यंत भक्त असतात। परत 12 वाजता आरती असते, संध्याकाळी 8 वाजता आरती असते। नक्कीच या अशा पद्धतीने देवस्थानावरती लोक असतात ते स्नानाचा जो आहे पवित्र स्नानाचा जो आहे तो लाभ घेण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून गर्दी करत असतात। या क्षेत्राविषयीची अधिकची माहिती जाणून घेऊयात मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर यांच्याकडून। करवीरच्या म्हणजे अर्थात कोल्हापूरच्या वायव्य दिशेला असलेला श्री क्षेत्र प्रयाग हे एक पवित्र स्थान आहे। करवीरची जीवनदायिनी असणारी पंचगंगा अर्थात हिची मूल स्वरूपिणी गंगा अर्थात भोगावती। ही भोगावती ज्या वेळेला प्रयाग क्षेत्री येते त्यावेळेला ती येताना 3 नद्यांसह आलेली असते, 4 नद्यांसह आलेली असते आणि 5वी नदी अर्थात कासारी या भोगावतीला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी पंचगंगा आकाराला येते। भोगावती, तुळशी, कुंभी, सरस्वती या नद्यांबरोबरच कासारीचा संगम झाल्यानंतर पंचगंगेला पंचगंगा हे स्वरूप प्राप्त होतं। या ठिकाणी भोगावती ही गंगा स्वरूपिणी तर कासारी म्हणजे भद्रा ही यमुना स्वरूपिणी मानली जाते। आणि त्यामुळं ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्र प्रयागावरती अर्थात उत्तर भारतामध्ये असलेल्या आजचं ज्याला आपण अलाहाबाद म्हणून ओळखतो त्या ठिकाणी असलेल्या तीर्थराज प्रयागावरती ज्याप्रमाणे गंगा यमुनेची वेणी दिसते त्याप्रमाणेच या ठिकाणी त्रिवेणी आपल्याला पाहायला मिळते। आणि यामुळेच या क्षेत्राला करवीराच्या क्षेत्र महात्म्यामध्ये तीर्थराज प्रयाग इतकंच महत्व आहे। त्याचा साक्षीदार असणारा अक्षयवट या ठिकाणी आहे, वेणी माधव आहे। त्याचबरोबर अनेक तीर्थराज प्रयागावरती ज्या देवता आहेत त्या सगळ्यांची स्थान आपल्याला या करवीर क्षेत्री या प्रयाग मंदिरामध्ये पाहायला मिळतात। दरवर्षी मकर संक्रांतीपासून कुंभ संक्रांतीपर्यंत या ठिकाणी माघ स्नानाचा सोहळा मोठ्या प्रमाणावरती संपन्न होत असतो। ज्या वेळेला वृषभ राशीला गुरु येतात त्यावेळेला तीर्थराज प्रयाग अर्थात अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रावरती अर्थात जिथं गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे त्रिवेणी संगमावरती स्नान पर्वणी मानली जाते। आणि त्या पर्वणीला अनुसरून अनेक भाविक तीर्थराज प्रयाग इथं स्नानासाठी जातात। महाकुंभाचं आयोजन तिथं करण्यात आलं होतं तर त्या ठिकाणी भक्तजन जात असतात। पण ज्या भक्तांना तीर्थराज प्रयागला स्नानाला जाणं जमत नाही असे अनेक भक्त या भद्रा अर्थात कासारी स्वरूपिणी यमुना आणि भोगावती स्वरूपिणी गंगा या तिघी आणि सरस्वती यांच्या संगमावरती स्नान करून या पर्वणीचा लाभ घेत असतात। त्यामुळं तीर्थराज प्रयाग बरोबरच करवीर क्षेत्रातल्या या प्रयाग चिखली या ठिकाणी सुद्धा भक्तांचं स्नानासाठीचं महत्व भक्तांनी अधोरेखित करून त्या ठिकाणी भक्तजन येत असतात। एकूणच पौराणिक महत्व असणारे देवी देवतांची अनेक मंदिरं कोल्हापूर परिसरात आहेत। अशातच प्रयाग चिखली या ठिकाणी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालंय। त्यामुळे 14 जानेवारी मकर संक्रांतीपासून सध्या सुरू असलेल्या स्नानपर्व काळात भाविकांची संख्या वाढली आहे। महासत्ता लाईव्ह कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।